नमस्ते. आज ना एक तुमच्यासमोर ना एक कटू सत्य उभं राहणार आहे. विषयाशी हात घालणार आहे की जो विषय कुठेतरी मनाला भावतो किंवा आपण रोजच्या जीवनामध्ये आपण तो आपल्या आजूबाजूलाही तो विषय पाहतो. परंतु तो विषय आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्यावरून त्या निरीक्षणातून मी हा मुद्दा तुमच्यासमोर व्यक्त करत आहे. स्त्री का एकटी पडते त्याच्या पाठीमागचंच कारण आपण शोधून घेण्यासाठी मी असं एक उदाहरण माझ्या जवळून मी तुमच्यासोबत व्यक्त करणार आहे. जन्मताच बोललं जातं की शेवटी ना ही मुलगी ना दुसऱ्यांच्या घरीचा उद्धार करणार आहे. ही काही शेवटी आपल्या घरचं धन नाहीये, ती ना दुसऱ्या घरची लक्ष्मी आहे. म्हणून तिला ना जन्मतानाच त्या गोष्टी आपल्या मनामध्ये, त्या स्त्रीच्या मनामध्ये बिंबवल्या जातात आणि ती स्त्री स्वतःचं अस्तित्व सोडून तिच्या मनामध्ये राहतं की मला ना माझं हे घर नाहीये, माझं हे जे घर आहे ते माझं घर नाही, माझं दुसरं घर आहे. म्हणून ते मनामध्ये सतत विचार करते आणि तिचं लग्नही होतं. परंतु ती दुसऱ्या घरी गेल्या. शेजारी ना एक काकू राहत होत्या आणि त्यांना त्यांच्या वडिलांकडे जाताना ना त्यांना सासरी राहत असताना त्यांना ना घरातूनही काही टोमणे असायचे किंवा बाहेरूनही काही टोमणे असायचे आणि त्यांना एक एक पैसे ना त्यांच्या मिस्टरांकडून काही खरेदी गोष्टी करायचं असेल, काही सण असेल, काही सुट्ट्या असतील तर आपण काय करतो मुली की आपल्या आई वडिलांची भेट घेण्यासाठी आपण गावी जातो. परंतु ती ना मुलगी मिस्टरांकडून त्यांना ताईनं त्या पैसे त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि त्यांना स्वतः पैसे म्हणजे ते साठवणूक करायच्या आणि त्यांनीच हा किस्सा माझ्यासोबत शेअर केला की बघा ना, म्हणजे तिनं पैसे घेतले ना की किती असायचे तर खूप काही नसायचे, म्हणजे छोट्याशा गरजा त्यातून फक्त भागत असत. की तुम्ही विचार करू शकता, एखाद्या साडीचे पैसे असतील किंवा काही खाऊचे पैसे असतील, ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत होत्या त्यांच्याकडे. तेवढे पैसे त्यांना त्यांचे मिस्टर ते एक घरातलं कर्तव्य ते पार पडते म्हणून तिच्या हातामध्ये ते पैसे दिले जात असत आणि ती ना खूप आनंदाने ना माहेरीच ही जाते. साडी घेतात. घरची परिस्थिती खूप आईची हे असल्यामुळे, हालाकीची असल्यामुळे त्यांना काही गोष्टींना स्वतःहून काही पैसे खर्च करून स्वतःसाठी काही गोष्टी खरेदी करतात. तरी दोघींमध्ये भांडण झालं किंवा ह्या गोष्टीवरून असेल किंवा इतर काही गोष्टींवरून त्यांचं घरामध्ये भांडणही झालं आणि त्यांना एकमेकींवरती खूप म्हणजे शब्दांद्वारे त्यांचे एकमेकींवरती हे करायला चालू झाले. आणि त्यामध्ये ना एक आई मात्र एक कटू सत्य बोलून गेली की ना तुझं ना इथे अस्तित्वच नाहीये, तू ना तिथे दिली ना तिथेच तू सुखी राह, तुझं इथं शेवटी काहीच नसतं. माझ्या नवऱ्याकडून पैसे आणते आणि तुझं नाव तिथे सांगते आणि तू केलं म्हणून त्या काही गोष्टी, साडी असेल, काही गोष्टी असतील त्या घेतलेल्या म्हणून सांगते पुढे आणि तू एवढं माझ्यासोबत असं वागतेस. आई त्या ताईंना बोलल्या की खरंच म्हणजे अक्षदा पडल्या ना की तुझं इथला म्हणजे सर्व काही संपलं, इथे तुझं काहीच अस्तित्व राहत नाही ग, शेवटी ना तुझं तेच घर असतं. आणि ह्या बोलून टाकतात माझ्या हातात काही नाही, माझ्या हातामध्ये आता सर्व काही गोष्टी संपल्या, तुझ्या तिथं अक्षदा टाकून दिल्या की माझं जीवन संपलं. म्हणजे हे म्हणण्याच्या पाठीमागे खरंच खूप खोलात अर्थ जातो. म्हणजे आम्ही मुक्ती पाहिली, कारण की मुलीला आपण दुसऱ्याच्या हातात देऊन टाकलं की हे सर्व काही गोष्टी झाल्या की सुखरूप झाले आपण, असं म्हणजे ह्याचा पण अर्थ एक निघू शकतो. त्या ताई ना सासरी येऊन काही एक शब्द बोलल्या नाहीत, त्यांना गप्प राहिल्या आणि आईचं कौतुक सांगून त्या ज्या पण काही पैशातून काही खरेदी केली होती ती सासरी ना खूप छान आनंदाने सांगतात की मी ना ह्या सर्व गोष्टी मला ना आईने घेतल्या, मला माझ्या आईकडून आल्या, मला ही गोष्ट आईने माझ्या मुलीसाठी घेतली. ह्या सर्व काही गोष्टी कौतुकाने सासरी आपल्या माहेरचं कौतुक करत राहिल्या आणि त्यांनी ना जो पण काही तो हे होता ना तो सावरण्याचा त्या ताईंनी प्रयत्न केला. परंतु ते खरंच आणि त्यांनी ना माझ्यापाशी खूप मन मोकळंही करून खूप हे करायला लागले आणि त्यांचं ना एकदम म्हणजे असं खूप भांडण झालं. ताईंचे मिस्टर होते ना ते ना खूप म्हणजे अचानक ना त्यांच्यावरती असे भडकले किंवा म्हटले की हे ना सर्व मला माहिती ना, तू कुठून पैसे घेते, सर्व माझे तर पैसे आहेत, तू हे जे आईशारामात जीवन जगत आहे ना ते सर्व माझ्याच पैशावर जीवन जगते आणि मला सांगते का माझ्या आईने किंवा तुझ्या आईने ते सर्व केलेलं आहे. म्हणजे मला त्या ताई सांगत होत्या पण मनामध्ये एवढं मला म्हणजे चक्रावल्यासारखं डोकं होऊन गेलं की खरंच आपल्याला स्त्री एवढी एकटी का पडते. त्यावेळेस मनामध्ये शंका आली की कारण स्त्रीचं अस्तित्व किंवा फक्त त्या 4 गोष्टींसाठी एवढा त्या ताईंना मानसिक त्रास घडत गेला की काय तर एक साडी काही 2-3 हजार रुपये असतील ते काही मिस्टरांनी दिलेले आणि त्या 2-3 हजारासाठी ते एवढी गुलाम स्वतःला करून घेतलं आणि त्याच एक ह्याच्या पाठीमागे दुसऱ्यांच्या पाठीमागे तिचं आयुष्य गोल गोल फिरत होतं. ह्याला
सावर, आईला सावर, सासरी सावर आणि नवऱ्यांनाही सावर. ह्यामध्ये तिनं खरंच त्यांचं ना डोकं म्हणजे मी विचार करायला लागले की ह्यांना मानसिक त्रास कसा होत नसेल ह्या सर्व गोष्टी सावरत असताना. तर हा मुद्दा मी तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. काही स्थिती चालतात की जिथे स्त्रियांना ना स्त्री एकटी पडते, परंतु स्त्रीचं अस्तित्व कोणीही ओळखून घेऊ शकलं नाही. तुम्ही ह्या उदाहरणातून समजू शकला असाल. काही गोष्टी रिलेटही तुम्ही केल्या असतील की माहेरीही आई काय म्हणते की अक्षता पडल्या की सर्व काही गोष्टी आमच्या सर्व संपले बाबा. म्हणजे कन्यादान केलं की आमचं सर्व आयुष्याची पाप, एकतरी कन्यादान केलं की सर्व काही गोष्टी फिटल्यासारखं असतात आणि काहीतरी पुण्य लागतात आई वडिलांना. म्हणजे त्या समजून घ्यायच्या ह्याच्यातही नव्हत्या, परंतु त्यांना मी त्या विचारामध्ये राहिले की आपण स्त्री एवढं का आपण गुलाम बनून आहोत हे समजून आलं नाही. आपण आपल्या रोजच्या आपण गरजा नक्कीच भागवू शकतो. एवढं तरी आपण आपल्या पैशाचे असतील किंवा 4 पैसे आपण कमवणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट येते. पैशाशिवाय ह्या गोष्टींना काहीच आपल्या जीवनामध्ये उपयोग नाही आहे. कारण आपण ना आपल्या स्वतःचे साडी असेल, काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या काही गरजा असतील तर आपण आपल्याला ना खूप काही अपेक्षा ठेवू नये, परंतु ज्या पण काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या आपण स्वतःच्या आपण गरजा भागवण्यापुरतं तरी आपण आपलं पैसे कमवणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मला त्या क्षणी वाटते. आपल्या हक्काचे आपण 4 पैसे कमवणं किती गरजेचं असतं हेच मला समजून आलं. बऱ्याच गोष्टींसाठी ना अपमान सहन करत जातो आणि हा अपमान आपल्या मनामध्ये कधी आपण मानसिक त्रासात जातो तेही समजून येत नाही. म्हणून आपण आपल्या छोट्या छोट्या गरजा, छोटे छोटे पाऊल उचलणं किंवा छोटे छोटे आपण आपले कर्म करून आपण 4 पैसे कमवणं की जेणेकरून माझे जे पण काही रोजच्या गरजा आहेत, साडी असेल, काही गोष्टी असतील, खरेदी असेल, काही छोट्या छोट्या ज्या गरजा आहेत त्या आपण स्वतःच्या पैशाने कमवून एवढं तरी आपण आपले पैसे कमवणं ही सर्वात महत्त्वाची मला त्या क्षणी डोक्यामध्ये विचार खूप म्हणजे 8-10 दिवस तो विचार हे होतं. भीक मागायची का पैशाची, की मला पैसे द्या, मला छोट्या छोट्या गरजा आहेत. आणि समोरचा व्यक्ती थाटात सांगतोय की खरंच नाही, हे तुझं तू धुणे भांडी कर, घरकाम कर. आणि ह्या गोष्टींवरती ना स्त्रियांना ना असं दाबलं जातं आणि स्त्री शेवटी ना हे सासर माहेर लहानपणापासूनच्या गोष्टी मनात बिंबलेल्या असतात किंवा मनावरती काही ओझं लहानपणापासून आपण ते गोष्टी काही संस्कार असतील, त्यानंतर ते कुटुंब तर झालेच, परंतु समाजाचाही काही दबाव वरतून येत असतो स्त्रियांवरती. आणि ह्या दबावाखाली जीवन जगत असताना स्त्री मात्र नक्कीच एकटी पडते. आणि एकटी पडण्याच्या पाठीमागे कारण तर हा आपण स्वावलंबी न होणं आणि स्वतःचे अस्तित्व आपण कुठेतरी विसरून गेलेलो आहोत. सासर असेल किंवा माहेर असेल ह्या दोन्ही गोष्टी सांभाळत असताना स्त्रियांची ना एक फरफट होऊन जाते जीवनाची. ते ना इकडे आणि तिकडे ह्यामध्ये ना स्त्रीचं जीवन खूप ह्याच्यामध्ये होतं. आणि माझं एकच मत आहे की आपण आपलं अस्तित्व स्त्रीनं एकटं न पडता स्त्रीनं स्वावलंबी होणं आणि स्वतःचा स्वाभिमान जोपासण्यासाठी कर्म करणं आणि स्वतःचं अस्तित्व ओळखणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट येते. स्वतःच्या अस्तित्व जर तुम्हाला तुमच्या अस्तित्वावरती जर कार्य करायचं असेल तर आपण आपल्या चॅनलद्वारे आपण असेच काही व्हिडिओ आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन येत असतो की आपण आपलं अस्तित्वातून आपले अस्तित्व ओळखून आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या कर्मातून आपल्या जीवनामध्ये आपण बदल कसे घडू शकतो तेच ह्या चॅनलद्वारे आपण पाहत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन झाला नसाल तर नक्कीच जॉईन होण्याचा नक्कीच प्रयत्न करा. स्त्री एकटी केव्हा पडते? स्त्री ज्यावेळेस स्वतःसोबत आपला हात नाही त्यावेळेस स्त्री एकटी पडते. आजूबाजूला आपला कधीच हात नसतो, पण ज्यावेळेस मन पूर्ण ह्याच्यामध्ये जातं आणि माझं कोणीच नाही त्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस आपण स्वतःलाच एक हे करत राहतो की माझ्यासोबत कोणी नाही. आपल्याला आपल्या स्त्रीचं अस्तित्व एवढं मोठं आहे. आपण स्त्री दुर्गा म्हणतो, स्त्रीला आपण माता काली म्हणतो, बऱ्याच आपण उपमा स्त्रीला देतो, परंतु स्त्रीला तेच अस्तित्व विसरून आपण ह्या आजूबाजूच्या गोष्टीत आपण म्हणजे मिसळून चाललेलो आहोत की मला ना ह्या गोष्टी पाहिजेत म्हणून आपण त्या गोष्टीच्या पाठीमागे जातो आणि आपण आपलं अस्तित्व विसरून जातो आणि आपण स्वतःला ना कुठेतरी कमी समजायला लागतो. म्हणून स्वतःचं अस्तित्व ओळखायला शिका, स्वतःमध्ये काही गोष्टी. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की पैसा काहीच नाही, तर पैसा सर्व काही गोष्टी आहे. पैसा आपल्याला सर्व काही मिळवून देतो, सन्मान मिळवून देतो, मान मिळवून देतो, आपल्याला जे काही हवं आहे तो पैसा मिळवून देतोच. परंतु पैसा असेल तर आपल्याकडे सर्व काही आहे. परंतु मी काही म्हणत नाही की खूप सारा आपल्याकडे पैसा असला पाहिजे. छोट्या छोट्या गरजांसाठी दुसऱ्यांसमोर जर पैसे द्या म्हणून आपल्याला हात पुढे करावे लागत असतील तर हे कुठेतरी आपल्या स्त्रीच्या अस्तित्वालाच ही कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट वाटते. म्हणून आपलं अस्तित्व ओळखून आपले जे पण काही छोटे का होईना आपल्या गरजांपुरते आपण पैसे कमवणं हेच सर्वात महत्त्वाची गोष्ट मला वाटली. तर बघा, तुम्ही ह्या व्हिडिओच्या बाबतीत काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये
टाईप करायला विसरू नका, परंतु स्वतःचे अस्तित्व जरूर ओळखा. थँक्यू.